सर्व काळातील 10 सर्वात शक्तिशाली ॲफर्मेशन्स. हो, हे ऐकायला थोडं धाडसी वाटू शकतं, कारण ॲफर्मेशन्स ही अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी वाक्य जास्त भावतात. प्रत्येक ॲफर्मेशन सांगितल्यानंतर मी तुम्हाला ते स्वतःशी 3 वेळा पुन्हा म्हणायला सांगणार आहे. आणि ही ॲफर्मेशन्स इतकी शक्तिशाली आहेत की किमान 21 दिवस दररोज ऐकण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तज्ज्ञांच्या मते नवीन सवय विकसित व्हायला साधारण इतका वेळ लागतो. तर तयार आहात? सुरू करूया. पहिला ॲफर्मेशन कृतज्ञतेबद्दल, आभाराबद्दल आहे. माझ्या मते कोणतीही यशस्वी जीवनयात्रा ही आधीपासून असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असण्याच्या भावनेवर उभी असते. म्हणून हे वाक्य 3 वेळा म्हणा. मी माझ्या जीवनातील असंख्य आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या जीवनातील असंख्य आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे. मी माझ्या जीवनातील असंख्य आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे. दुसरं ॲफर्मेशन तुम्हाला सभोवतालच्या सकारात्मकतेकडे आणि संधींकडे जागरूक ठेवतं. म्हणून उत्साहाने ते म्हणा. आज मी चांगुलपणाचा शोध घेतो आणि त्याची कदर करतो. आज मी चांगुलपणाचा शोध घेतो आणि त्याची कदर करतो. आज मी चांगुलपणाचा शोध घेतो आणि त्याची कदर करतो. तिसरं ॲफर्मेशन जीवनातील आनंद, उत्साह आणि सकारात्मक अनुभव स्वीकारण्याबद्दल आहे. चला 3 वेळा म्हणूया. मी माझ्या जीवनात आनंदाचे स्वागत करतो. मी माझ्या जीवनात आनंदाचे स्वागत करतो. मी माझ्या जीवनात आनंदाचे स्वागत करतो. चौथं ॲफर्मेशन भरभराटीबद्दल आहे. विश्वातील अपार समृद्धीशी स्वतःला जोडण्याबद्दल. मी विश्वाच्या अपार समृद्धीच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. मी विश्वाच्या अपार समृद्धीच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. मी विश्वाच्या अपार समृद्धीच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. समृद्धी अनेक गोष्टींचा समावेश करते, पण पैसेही त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून 5वं ॲफर्मेशन पैशाच्या प्रवाहाला मर्यादा न घालता स्वीकारण्याबद्दल आहे. मला पैसे अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गांनी प्राप्त होतात. मला पैसे अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गांनी प्राप्त होतात. मला पैसे अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गांनी प्राप्त होतात. 6वं ॲफर्मेशन आरोग्य, उपचार आणि आपल्या शरीराच्या नैसर्गिक बुद्धीवर विश्वास ठेवण्याबद्दल आहे. हे वाक्य ऊर्जा भरून म्हणा. माझे शरीर माझ्या आरोग्य आणि कल्याणासाठी काय सर्वोत्तम आहे ते जाणतं. माझे शरीर माझ्या आरोग्य आणि कल्याणासाठी काय सर्वोत्तम आहे ते जाणतं. माझे शरीर माझ्या आरोग्य आणि कल्याणासाठी काय सर्वोत्तम आहे ते जाणतं. 7वं ॲफर्मेशन नात्यांबद्दल आहे. मग ते प्रेम संबंध असोत, व्यावसायिक संबंध किंवा मैत्री. मी योग्य वेळी योग्य लोकांना माझ्या जीवनात आकर्षित करतो. मी योग्य वेळी योग्य लोकांना माझ्या जीवनात आकर्षित करतो. मी योग्य वेळी योग्य लोकांना माझ्या जीवनात आकर्षित करतो. 8वं ॲफर्मेशन आपल्या योग्यतेची जाणीव करून देतं की आपण जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी पात्र आहोत. हे उत्कटतेने म्हणा. मी आनंद आणि यशासाठी पात्र आहे. मी आनंद आणि यशासाठी पात्र आहे.
मी आनंद आणि यशासाठी पात्र आहे. 9वं ॲफर्मेशन जीवनाकडे सकारात्मक अपेक्षा ठेवण्यास प्रोत्साहित करतं. माझ्या जीवनात नेहमी काहीतरी उत्कृष्ट घडत असते, आताही घडत आहे. माझ्या जीवनात नेहमी काहीतरी उत्कृष्ट घडत असते, आताही घडत आहे. माझ्या जीवनात नेहमी काहीतरी उत्कृष्ट घडत असते, आताही घडत आहे. आणि शेवटचं 10वं ॲफर्मेशन, सर्वात महत्त्वाचं आणि अनेकांना म्हणायला सर्वात अवघड, हे 2 छोट्या वाक्यांनी बनलेलं आहे. ते आत्मविश्वासाने, श्रद्धेने 3 वेळा म्हणा. मी सन्मानास पात्र आहे. मी पुरेसा आहे. मी सन्मानास पात्र आहे. मी पुरेसा आहे. मी सन्मानास पात्र आहे. मी पुरेसा आहे. हेच आहेत माझ्या मते सर्व काळातील 10 सर्वात शक्तिशाली ॲफर्मेशन्स. मला आशा आहे ही वाक्य तुम्हालाही तितकीच भावली असतील. त्यांची खरी शक्ती अनुभवायची असेल तर किमान 3 आठवडे किंवा जोपर्यंत तुम्हाला ती उपयुक्त वाटेल दररोज ही ॲफर्मेशन्स म्हणा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला एक उत्तम दिवस आणि एक उत्तम जीवनाच्या शुभेच्छा देतो. लवकरच पुन्हा भेटू. नमस्कार.